कुठे आपले विश्वगुरु मोदी आणि कुठे पंडित जवाहरलाल नेहरू. एका बाजूला ते पंतप्रधान आहेत ज्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी नेहमी फेकल्यात आणि दुसऱ्या बाजूला ते पंतप्रधान होते ज्यांनी बोलून नाही करून दाखवलं. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि ह्या व्हिडिओमधील माहिती बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, कारण की या व्हिडिओमधून आपल्याला अशा प्रकारची माहिती मिळणार आहे ज्यामधून हे स्पष्ट होईल भारताचा विश्वगुरु हा दर्जा कोणाला द्यायचा. आता व्हिडिओला आपण सुरुवात करत आहेत, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. 1975 पूर्वीचा काळ. भारताच्या शेजारी असं एक युद्ध सुरू झालं होतं जिथे नागरिक आणि सैनिक मिळून लाखो लोक मारले गेले होते. हजारो सैनिकांना कैदी बनवलं गेलं. जिकडे तिकडे फक्त रक्तपातच दिसत होता. जगामधील मोठे मोठे देश या युद्धामध्ये उतरले होते, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, पण शांततेचा मार्ग कुठे सापडत नव्हता. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नेहमी बोललं जातं. मोदी हे भाषणामधून नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण एकही गोष्ट अंमलात आणली जात नाही. सोशल मीडियावरती लोक तर म्हणतात मोदी हे सर्वात फेकू पंतप्रधान आहेत. पण याच्या उलटी गोष्ट इतिहासामध्ये घडली. तेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. आता सर्वांनी व्यवस्थित ऐका. हा किस्सा आहे कोरियन युद्धाचा. आजचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश पूर्वी एकच देश होते. जपानचा कोरिया या देशावरती ताबा होता, पण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जपानचा कोरियावरती कोणताही हक्क राहिला नाही. पण त्यानंतर लगेच दोन महासत्ता समोर आल्या, अमेरिका आणि सोव्हिएत संघ. या दोन्हीही देशांना उत्तर कोरिया आपल्या विचारानुसार घडवायचा होता. अमेरिकेला भांडवलशाही हवी होती, तर सोव्हिएत संघाला कम्युनिटी व्यवस्था हवी होती. या संघर्षामधून उत्तर कोरिया दोन भागांमध्ये विभागला गेला. 1948 साली उत्तर भागामध्ये कम्युनिटी सरकार स्थापन झालं, तर दक्षिण उत्तर कोरियामध्ये लोकशाही सरकार आलं. दोन्ही बाजूंनी कोरियावरती हक्क सांगितला जात होता आणि त्यामुळे तणाव आणखीन वाढत गेला. 1950 साली उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरुवातीला दक्षिण कोरिया खूपच मागे पडला. त्यानंतर मात्र अमेरिकेने याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि सैन्य पाठवायला लागले. आता खरी कहाणी इथूनच सुरू होती. दक्षिण कोरिया उत्तर कोरिया यांच्यावरती हक्क बजावण्यासाठी जे काही युद्ध सुरू होतं त्यावरती भारताचं बारकाईने लक्ष होतं. भारताने त्यावेळेस युद्धामध्ये भाग घेतला नाही, पण पंतप्रधान असलेल्या नेहरूंनी थेट एक भूमिका घेतली. त्यांनी भारतीय सैनिकांना लढण्यासाठी न पाठवता युद्धामध्ये जे सैनिक जखमी झाले होते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी भारतीय सैनिकांना पाठवण्यात आलं. पण भारताची भूमिका मात्र इथेच थांबली नाही. युद्ध सुरू झाल्यापासून पंडित जवाहरलाल नेहरूंनी संयुक्त राष्ट्रांमध्ये युद्धाविरुद्ध भूमिका घेतली आणि युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू केले. नेहरूंनी ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यामार्फत अमेरिकेशी संपर्क साधला. तसेच त्यांनी सोव्हिएत संघाला देखील या चर्चेमध्ये सहभागी होण्याचं आव्हान केलं. त्याच दरम्यान चीनचे पंतप्रधान यांनी भारताच्या राजदूतांना स्पष्ट इशारा दिला, जर अमेरिकेने दक्षिण कोरिया उत्तर कोरियाची सीमा ओलांडली तर आम्ही युद्धामध्ये भाग घेऊ. ही माहिती लगेच नेहरू यांना देण्यात आली. नेहरूंनी देखील अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्ही दक्षिण कोरिया उत्तर कोरिया सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. चीन या युद्धामध्ये पडेल. नेहरूंनी जो इशारा दिला होता त्याकडं अमेरिकेने दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम असा झाला, चीन युद्धामध्ये उतरलं आणि परिस्थिती आणखीन जास्त गंभीर झाली. त्यावेळेस अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी धमकी देखील दिली, चीनवरती आम्ही अणुबॉम्ब टाकू. त्या घटनेचा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला आणि त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपतींना पदावरून हटवण्यात आलं होतं. या सर्वांमध्ये नेहरूंनी हार मानली नाही. ते युद्ध थांबवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. ते एकाच वेळेस अमेरिका, चीन, सोव्हिएत संघ आणि ब्रिटिश यांच्याशी संवाद साधत होते. नेहरूंनी त्यावेळेस सर्वांना पटवून दिलं, युद्ध केल्याने सर्व देशाचं नुकसान होणार आहे, याच्यामधून कोणताही मार्ग निघणार नाही. नेहरूंच्या त्या भूमिकेमुळे युद्ध थांबवण्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता, चीन आणि उत्तर कोरियाचे हजारो सैनिक अमेरिकेच्या कैद्यामध्ये होते. आता हे सैन्य नेमकं कोणाकडे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. त्यावेळेस इथं पुढं आले ते व्ही.के. कृष्णा मेनन. त्यावेळेस त्यांनी तटस्थ राष्ट्र प्रत्यावर्तन आयोग याची स्थापना केली.
आणि योगायोगाने या समितीचं अध्यक्षपद आलं ते भारताकडे. जे कैदी अमेरिकेच्या ताब्यात होते त्या प्रत्येक कैद्यांना आपल्या आपल्या देशामध्ये जाण्याचे आदेश मिळाले. याशिवाय ज्या कैद्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्जीने ज्या देशामध्ये जायचे त्या देशामध्ये जाऊ शकतायत असा देखील प्रस्ताव तयार करण्यात आला. 6,000 सैनिकाची यामध्ये भारताने सुटका केली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना देश निवडण्याची मुभा दिली. 3 वर्षे चाललेलं युद्ध अखेर 1953 मध्ये थांबलं. स्वातंत्र्यानंतर फक्त काही वर्षात भारताने जगासमोर एक वेगळी ओळख निर्माण केली. युद्ध न करता एवढ्या देशांचं बलाढ्य युद्ध थांबवलं आणि हे फक्त शक्य झालं होतं त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे. आता याच ठिकाणी आपले विश्वगुरू पंतप्रधान मोदी आहेत. ते 3 टर्म पंतप्रधान राहिलेत. गेल्या महिन्याभरापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्धाचं वातावरण निर्माण झाले आणि युद्ध देखील झालं. पण आपले विश्वगुरू युद्ध थांबण्याऐवजी अमेरिकेचे आदेश ऐकतायत. जर भारताने कठोर निर्णय घेतला तर हे युद्ध काही दिवसामध्येच थांबू शकतो. पण आपले पंतप्रधान तसे निर्णय का घेत नाही, अमेरिकेचं का ऐकतात हे अजूनपर्यंत कोणालाही समजलं नाही. आपले पंतप्रधान मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा लोकांसमोर भल्या मोठ्या गोष्टी सांगतात. पण त्यापैकी एकही गोष्ट आत्तापर्यंत अंमलात आणली गेली नाही. त्यामुळेच तर आज आपण सोशल मीडिया उघडून बघा, त्यामध्ये मोदी यांना फेकू मोदी जास्त म्हणतात.